आता जो संघ मैदानामध्ये खेळतोय ते दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची की आपला अतिरिक्त 12वा खेळाडू पवेलियन पाशी पाठवून द्यायचा. अतिरिक्त 12वा खेळाडू. कृपया 12वा खेळाडू पवेलियन पाशी पाठवून द्यायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. कृपया 12वा खेळाडू पवेलियन पाशी पाठवायचा, त्याशिवाय सामना चालू होणार नाहीये. कृपया दोन्ही कर्णधारांनी सर्व खेळाडूंनी मात्र नोंद घ्यायची आहे. 12वा खेळाडू जर पवेलियन पाशी पाठवला तरच सामना चालू होईल. नोंद घ्यायची आहे. कृपया जो सामना चालू आहे त्यांचे जे अतिरिक्त खेळाडू म्हणजे 11 खेळाडू जे बाहेर खेळतायत, बाहेर उभे आहेत, त्यांनी डगआउटमध्ये डगआउटच्या खाली यायचंय. कृपया नोंद घ्यायच्या, डगआउटच्या खाली यायचंय. पवेलियनच्या दिशेने यायचंय, पवेलियनच्या दिशेने.
वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे पहिले षटक घेऊन येत आहेत उर्मिला. पहिला चेंडू असेल आणि इथे कटवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, तिथे झेल होती परंतु झेल मात्र सुटते. तोपर्यंत एक धाव मिळते. एक धाव गट्स अँड ग्लोरीच्या संघामध्ये मात्र गेले. संघाचं मात्र खातं खोललं गेलंय. आता मात्र नवीन बॅटर गेले पल्लवी. इथे लेग साईडला कटवलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक होते परंतु 2 धावा पळून मात्र घेतल्या जात आहेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 3 धावा. एवढी माणसं आहेत कशी समजायची. इथे लेग साईडला ढकललेला हा चेंडू, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय महिलांच्या माध्यमातून. आणि ते लेग बाईज थ्रो केली, त्याच नंतर हा चौकार आणि धावसंख्या झाली 5 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. फोर झाला की काय. 5 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 8 धावा. पहिलं षटक मात्र टाकतायत सिद्धिता. ऑन स्ट्राईकला खेळतील आता उर्मिला. पल्लवी मात्र नॉन स्ट्राईकला येऊन उभ्या राहिल्यात. पुन्हा एकदा सिद्धितांचा चेंडू उर्मिलासाठी. इथे कटवला हा चेंडू, तिथे एक झेल होते. सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. पंचांचा नो येतोय लाईनचा नो असेल. पंचांचा इशारा येतोय नो, म्हणजेच काय अतिरिक्त धाव मिळेल. झेल तर झाली होती परंतु चेंडू पुन्हा तोच टाकावा लागेल सिद्धताईला. पुन्हा एकदा लेग साईडला कटवलेला हा चेंडू, परंतु धाव येत नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. इथे ऑफ साईडला ढकललेला हा चेंडू, सिद्धिता स्वतः चेंडूवर जाते परंतु धाव देखील देत नाहीयेत. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. शेवट चेंडू असेल. शेवट चेंडू असेल या ओव्हर मधला. आणि इथे ढकलण्याचा प्रयत्न जरूर केला होता. झेलची संधी होती परंतु गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाले 9. पहिल्या षटक संपतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 9. 3 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी खेळाडूंनी मात्र नोंद घ्यायची. आता मात्र वैयक्तिक पहिल्या आणि संघातर्फे दुसरे षटक घेऊन येत आहेत. सामना 5 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी खेळाडूंनी नोंद घ्यायची. पियोना गोलंदाज ट्रॅकवरती मात्र सज्ज होत आहेत. आणि ते लेग साईडला ढकललेला हा चेंडू, 1 धाव काढण्याचा प्रयत्न जरूर झालाय नाही. 1 धाव मात्र पूर्ण झाले. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. पल्लवीने हा कटवलेला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी जर्सी नंबर 07 परिधान करून गोलंदाजी ट्रॅकवरती हा चेंडू नो. जवळ 10 ते 12 टप्पा गेले असतील ते म्हणजे बॅट्समनच्या इथे. चेंडू पायाखाली आदळला गेला, त्याच नंतर तो चेंडू सरसरत गेला बॅट्समनच्या इथे आणि चेंडू वाईड देखील गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. पुन्हा लेग साईडला कटवलेला चेंडू, चांगला शॉर्ट सिलेक्शन आहे परंतु तिथे झेल मात्र होत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण करतायत आणि गडी मात्र बाद होत आहे. डीजेला मिळते संधी. तांबडी तांबडी चमकते उन्हात लखा 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात लखा लखा तांबडी तांबडी चमकते उन्हात लखा 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 तांबडी तांबडी चमकते उन्हात लखा 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 मी गाडीवर फिरताना कामानी तांबडी तांबडी चमकते उन्हात लखा लखा
धन्यवाद डीजे. संकेत मांडवकर कुठे असतील तर पवेलियन पाशी यायचंय. संकेत मांडवकर. लेग साईडला कटवण्याचा हा प्रयत्न जरूर झाला होता. यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू सुटतोय तोपर्यंत एक धाव काढण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि एक धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय चौकार. 4 धावेसाठी 4 गेला. 4 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 15 धावे. 15 या आकड्यावरती. जर्सी नंबर 07 परिधान करून आणि इथे थोडासा उसळी घेतोय चेंडू. यष्टांच्या पाठीमागे सुंदर यष्टीरक्षण मात्र करतायत. आणि लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. चेंडू जाईल 4 धावेसाठी ट्रॅव्हल होईल. 4 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. पंच धावा सांगायच्यात. पंच धावा. 2 धावा. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले. 17 धावा. पुन्हा एकदा जर्सी नंबर 07 परिधान करून लेग साईडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पंचांचा इशारा येतोय षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहायला गेलात तर स्कोर कार्डवरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 17 धावा. अजूनही उर्वरित 3 षटक बाकी आहेत. पहिला धक्का बसलाय तो म्हणजे गट्स अँड ग्लोरी या संघाला. डीजेला मिळते संधी. डीजे नवीन षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जर्सी नंबर 14 परिधान करून. बॉलर नेम कृपया सांगायचं. बॉलर नेम. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा सिद्धिता गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलं षटक हाताळलं गेलं त्याचनंतर पुन्हा एकदा सिद्धिता गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र दिसत आहेत. इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव यष्टांच्या पाठीमागे. पंच चेंडू सांगायचे. पंच चेंडू किती झालेत? 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च न करता हे हा चौथा चेंडू होता. चौथ्या चेंडूवरती देखील धाव नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 3रं षटक चालू असताना आणि इथे लेग साईडच्या दिशेने कटवलं. चांगले क्षेत्ररक्षण. धावबाची संधी आहे परंतु 1 धाव मिळते. 1 या धावनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. सिद्धिता पुन्हा एकदा अंतिम चेंडू असेल सिद्धिता याचा 3ऱ्या षटकातील आणि यष्टांच्या पाठीमागे चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. एस षटक संपतय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 18 धावा. कमॉन डीजे. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा. अन इष्टाचा गुलकंद झुलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा. अन इष्टाचा गुलकंद झुलवा. या जोडीला मुंबईला फिरवा. गाडीला जोडीला मुंबईला फिरवा. मला जोडीला मुंबईला फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा. अन इष्टाचा गुलकंद झुलवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. अन इष्टाचा नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज. लेग साईडला कटवलेला हा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र होतोय. चेंडू जातोय निर्धाव. जर्सी नंबर 28 परिधान करून योगिता गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज झाल्यात.
चेंडू नो असेल. एक धाव मिळते. एका धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. लेग साईडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू जातोय निर्धाव यष्टांच्या पाठीमागे. चांगली गोलंदाजीचा नमुना आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू, तिथे चांगले क्षेत्ररक्षण होता. एकच धाव देत आहेत. एक या धावनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. आणि झेलची संधी आहे, परंतु झेल मात्र इथे सुटते आणि जीवदान मात्र मिळतंय. आणि 2 धावा, 2 या धावनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पंचांचा इशारा. परत नो चेंडू म्हणजेच काय अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवला. चांगले क्षेत्ररक्षण होतात, पडतायत, झाडतात, परंतु चेंडू मात्र अडवतायत. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. एक या धावनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 23 धावा. जर्सी नंबर 28 योगिता मारा करेल. पुन्हा एकदा चेंडू. शेवट चेंडू असेल. षटक संपताय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहायला गेला तर स्कोर कार्ड वरती लागले गेले 24 धावा. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना वाईड अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले जर्सी नंबर 05 परिधान करून गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज झाल्यात. ऑन स्ट्राईकला खेळतील सलामीला आलेला फलंदाज पल्लवी. चेंडू जातोय निर्धाव यष्टांच्या पाठीमागे. काहीच हालचाल नव्हती पल्लवी यांची आणि चेंडू गेलाय निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक होते, मात्र गोलंदाज सज्ज होते. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवला. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण होणार. तोपर्यंत एक धाव मिळेल. एक या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 26 धावा. पंच चेंडू सांगायचे एकदा. पंच चेंडू. 2 चेंडू झालेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वं षटक प्रगतीपथावर असताना दया मात्र माघारी परततायत आणि त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जर्सी नंबर 07 परिधान करून सायली. उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 3 चेंडू झालेत. माफ करा, 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौथा चेंडू असेल लेग साईडच्या दिशेने. पल्लवी यांनी कटवलेला हा चेंडू आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. ऑन दी कार्पेट चेंडू जाईल आणि चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 2 धाव मिळतात. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28 धावा. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शेष आहे.
कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी नांदायला येऊ कशी तशी मी आहे दिवाळी कृपया संकेत मांडवकर आणि त्यांची टीमने नोंद घ्यायची आहे. जे नेट मध्ये खेळाडू खेळतात त्यांनी कृपया बाहेर यायचंय, कारण का ते लेदर क्रिकेटचं पिच आहे त्याच्यावर खेळू नका. कृपया अलाउड नाहीये. कृपया विनंती करा संकेत मांडवकर आणि त्याचे सहकारी कृपया सहकार्य करायचं. संकेत मांडवकर बाहेर काढायचंय नेट मधून लवकरात लवकर. अलाउड नाहीये. अरे पहिल्याचे बॉल कुठे आहेत? संकेत मांडवकर लक्ष घ्यायचं. 5 रनाची पेनल्टी लागली जाईल. दोन्ही लवकरात लवकर बाहेर काढायचे खेळाडू. या पुढील होणारा सामना मॅच नंबर 4 सुपर किंग्स विरुद्ध मुंबई नाईट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक साईड डगआउट खाली यायचंय. पहिला चेंडू टाकला गेला, त्यावर 2 धावा मिळाल्या गेल्या. 2 रन कोणी काढला? सिद्धिता ऑन स्ट्राईकला मात्र खेळतील. बॉलर कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर बोल ना बोल. मुंबई नाईट टॉस विन आणि बॉलिंग घेतलं. पहिल्या षटक हाताळताना पल्लवी इथे लेग साईडला कटवलेला हा चेंडू. तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि चेंडू पोहोचेल 4 धावेसाठी. 4 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 6. या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या त्या पल्लवी यांनी. चांगली फलंदाजी केली होती पल्लवी यांनी. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज झाल्यात. त्याच चेंडू नो आहे आणि झेलची संधी होती, परंतु झेल नाही. तोपर्यंत 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक ना चेंडू नो आहे. 1+1 अशा 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झालाय 10. टार्गेट ठेवलंय 30 रनाचं. 5 षटकांचा 10 झाले. 10 रे. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. आणि 2 धावा. 2 या धावांनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले आणि झेली ते सुटते. तोपर्यंत 1 धाव. स्कोर किती झाला? 12 सांगत नाहीत. लेग साईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावेसाठी. 4 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. पहिलं षटक संपतंय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 1 चेंडू असेल. 15 धावसंख्या झाल्या. 30 धावांचं उद्दिष्ट आहे समोर आणि समोरच्या दिशेने कटवला हा चेंडू. चेंडू होईल ट्रॅव्हल. 4 धावेसाठी सुंदर फलंदाजी केली ती सिद्धिता यांनी. किती आता? अरे आता किती? 4 4 हा
19 धावा झालेत आणि आता मात्र समीकरण उरतंय 24 चेंडू आणि 11 धावांचं. सुंदर फलंदाजी केले. संकेत मांडवकर पवेल यांच्या दिशेने यायचंय. मगाचपासून 10 ते 12 वेळा अनाऊन्स केलं असेल. हा लेग साईडच्या दिशेने कटवला चेंडू. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण करतात. तिथे पल्लवी होत्या आणि 1 धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. टार्गेट सेट केले ते 30 धावांचं. जर्सी नंबर 10 परिधान करून गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज झाल्यात. 2 या धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सिद्धिता ऑन स्ट्राईकला मात्र खेळतील. इथे जोरदार तोडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मिड ऑनला चेंडू होईल. पल्लवी मागे धावत आहेत परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावेसाठी. 4 या धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 25 धावा. पाच धावा शेष असतील. 5 धावा पाहिजेत विजयासाठी. धाव संख्या झाले 25. उर्वरित काही चेंडू शेष आहेत. टार्गेट सेट केलंय फक्त 30 धावांचं. विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत मार्वेल्स मरमेड हा संघ. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या झाले 26. उर्वरित काही चेंडू शिल्लक. हा चेंडू नो आहे आणि त्यावर अजून 1+1 अशा 2 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. अजूनही 2 धावा पाहिजे ते मार्वेल्स मरमेड या संघाला. अजूनही 1 धावेची आवश्यकता असेल. आणि लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावेसाठी आणि ती विजय मिळतोय तो म्हणजे मार्वेल्स मरमेड या संघाला. 2 षटकामध्ये हा सामना समाप्त केला. 30 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि 2 षटकामध्ये समाप्त केलाय. कम ऑन डीजे. यापुढील होणारा सामना मॅच नंबर 4 सुपर किंग्स विरुद्ध मुंबई नाईट्स. मुंबई नाईट्स या संघाने टॉस नाणेफेकचा कौल आपल्या बाजूने वळवून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय तर आमंत्रित केले ते म्हणजे सुपर किंग्स या संघाला गोलंदाजीसाठी. महादेव सरांची ही टीम मैदानामध्ये मात्र दाखल होते. जर्सी नंबर 07 परिधान करून स्वतः कर्णधार महादेव. हाँ जी रावण करते मीरावती रावण करते मीरावती राधाची हात न चालवची
धन्यवाद डीजे. सुपर किंग्स संघ मैदाना मात्र दाखल झालाय गोलंदाजीसाठी. महादेव सरांची ही टीम खेळते आणि दुसऱ्या बाजूला असतील मुंबई नाईट्स. फलंदाजी त्यांनी स्वीकारली. टॉस आपल्याकडे आपल्या बाजूला वळवत असताना मुंबई नाईट्स या संघाने फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केले ते गोलंदाजीसाठी.